नमस्कार मित्रांनो, आज आपण एक इम्पॉर्टंट अकाउंटचा टॉपिक डिस्कस करणार आहे, NPO. ठीक आहे. आज NPO आपल्याला शिकायचं आहे, तर आज आपण पूर्ण बेसिकपासून जाऊया. काळजी करू नका, तुम्हाला ही NPOची जी सिरीज बघायला भेटणार आहे त्यामध्ये मी इम्पॉर्टंट इलिस्ट्रेशनसुद्धा छान पद्धतीने डिस्कस करणार आहे. त्यामुळे सगळे काही डाऊट आहेत बाळांनो ते तुमचे क्लिअर होऊन जातील. ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बेसिकपासून सुरुवात करायची आहे. असा विद्यार्थी ज्याने NPO पहिल्यांदा कधी शिकलेलाच नाही त्या व्यक्तीला सुद्धा हा व्हिडिओ बघून NPO 100% कळणार. विश्वास ठेवा आणि आपण NPOला सुरुवात करूया. NPO शिकताना प्रॉब्लेम काय होतो, मुलं डायरेक्टली पुस्तक उचलतात आणि डायरेक्टली रिसिट अँड पेमेंट अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघायला बघतात. रिसिट अँड पेमेंट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर. ठीक आहे, हे डायरेक्टली शिकायला घेतात. प्रॉब्लेम काय माहिती का, मुलांना सगळ्यात जास्त डिफिकल्टी NPOमध्ये काय येते माहिती का, कारण की त्यांचा बेसिकच मध्ये वांदा आहे. त्यांचा काय माहिती आहे का बाळांनो, BMW. सर BMW म्हणजे काय, बेसिकमध्ये वांदा. ठीक आहे. सो तुमची जर BMW असेल ना तर इकडे या, इकडे लक्ष द्या. आपण पहिल्यांदा NPOला हात लावायच्या आधी काही गोष्टींना टच करूया, म्हणजेच आपल्याला प्रॉपर NPO कळणार आहे. तुम्ही मला सर काय बोलताय. येस, NPOला हात लावायच्या आधी आपण एक स्टोरी डिस्कस करूया. ठीक आहे. सर याच्यामध्ये तुम्ही तसलं सांगणार आहात का, NPO नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गॅनायझेशन आहे, त्याचा उदयास कसा आला, तो त्याचं प्रॉफिट अँड लॉस कसं, सर कसं काय, तसलं फालतू मी नाही बोलणार. डायरेक्टली मुद्द्याला टच करायचं आपल्याला. डायरेक्टली भाई NPOच्या रिलेटेड काय काय कन्सेप्ट आहेत त्या डिस्कस करायच्या आहेत आणि त्या कोणत्या इम्पॉर्टंट आहेत. बाळांनो, ही जी NPOची व्हिडिओ तुम्ही बघताय ना, ही सगळ्यात शेवटची व्हिडिओ असेल, कारण की यानंतर तुम्हाला NPOच्या कोणत्या दुसऱ्या व्हिडिओ बघायची गरज नाही. त्याचं रिझन असं आहे की मी पूर्णपणे तुमच्या मनातले सगळे बालमनातले प्रश्न काढून टाकणार आहे. ओके, तर आता लक्ष द्या. NPO शिकताना पहिल्यांदा आपण शिकायला हवं की रेव्हेन्यू नेचरचे एक्सपेंडिचर काय असतात आणि कॅपिटल नेचरचे एक्सपेंडिचर काय असतात. ठीक आहे. सर हे का शिकायचं, पहिल्यांदा आम्हाला NPO डायरेक्टली रिसिट अँड पेमेंट अकाउंट शिकवा ना, आम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट शिकवा ना. नाही बाळांनो, पहिल्यांदा तुम्हाला हे शिकावं लागेल, मगच तुम्हाला NPO डोक्यात बसेल. सर याचा आणि त्याचा काय संबंध आहे, ये रिश्ता क्या कहलाता है. बाळांनो, हा रिश्ता खूप काही म्हणजे कहलाता आहे. तुम्ही आता लक्ष द्या. ठीक आहे. एक माणूस होता, त्या माणसाचं नाव होतं चंपू. ठीक आहे. चंपू भाऊंनी एक मस्तपैकी बिझनेस सुरू केला. ठीक आहे. बिझनेस सुरू केल्यावर त्याला एक अकाउंटंटची गरज लागली. मग त्याने एक अकाउंटंट वालीला त्याने कामाला ठेवलं. ठीक आहे. अकाउंटंट वाली एक फ्रेशर होती तुमच्यासारखी. ठीक आहे. एक BCom झालेली सुंदरशी तरुणी. ठीक आहे. चंपू पाहता क्षणी म्हटला, तुझा इंटरव्ह्यू घ्यायची काही गरज नाही, तू कामाला लाग. आणि असा इंटरव्ह्यू चंपूने घेतल्यामुळे ती कामालाच लागली आणि चंपूलाही कामाला लावलं. सर म्हणजे काय झालं, बेसिकली त्यांनी एक ज्यावेळेस P&L ओपन केलं चंपूने वर्षाच्या एंडला, त्यावेळेस चंपूला धक्काच बसला. का, कारण की मशिनरी तिने लिहिली होती P&Lला, सॅलरीही लिहिली होती P&Lला. ठीक आहे. जे काही पैसे भेटले होते मशिनरी विकून ते पण लिहिले होते तिने P&Lमध्येच, आणि जी काही बिझनेसमधलं इन्कम होतं तिने पण क्रेडिट साईडला लिहिलं होतं, पण लिहिलं होतं एकाच अकाउंटच्या खाली P&L. आता हे बघून चंपू पूर्णपणे बेशुद्ध पडला, जसा तो पहिल्यांदा तिच्याकडे बघितला होता इंटरव्ह्यू घेताना आणि बेशुद्ध पडला होता. चंपूला लक्षात आलं की लुक्स डझंट मॅटर. सर आपलं टॉपिक भरकटतोय. येस दॅट्स द इम्पॉर्टंट पॉईंट. चंपू म्हटला की तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. ठीक आहे. सर मग त्या सुंदरशा तरुणीची नोकरी गेली का हो बाळांनो, त्या सुंदरशा तरुणीची नोकरी गेली. सर काय प्रॉब्लेम आहे, तिनं P&Lला सगळ्या या गोष्टी लिहिल्या, तिचा प्रॉब्लेम काय झाला. तिला पण एक गोष्ट कळली नाही की रेव्हेन्यू नेचरचे एक्सपेंडिचर काय असतात आणि प्रॉफिट आणि कॅपिटल नेचरचे एक्सपेंडिचर काय असतात. सो हीच गोष्ट तुमच्या बाबतीत होऊ नये, तुमचाही जॉब जाऊ नये, तर सुंदर तरुणींनो आणि तरुणांनो तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे. सर प्रॉब्लेम काय, प्रॉब्लेम काय झालता, तिचा एकच कन्सेप्ट क्लिअर नव्हता, तो होता रेव्हेन्यू आणि कॅपिटल मधला प्रॉब्लेम.
रेव्हेन्यू म्हणजे काय असतो आणि कॅपिटल नेचरचे एक्सपेंडिचर काय असतात हे तिला डिफरन्शिएटच करता येत नव्हतं मित्रांनो. एवढाच तिचा प्रॉब्लेम होता, नाहीतर त्या सुंदर तरुणीची नोकरी गेली नसती. तुमचं व्हिडिओमध्ये कॉन्सन्ट्रेशन राहावं म्हणून मी तो ही सुंदर तरुणी काढतो. पण हिच्याकडे नका बघू, माझ्या साऊंडकडे लक्ष द्या, कारण की त्यात कन्सेप्ट क्लिअर होणार आहे बाळांनो. ठीक आहे. आता रेव्हेन्यू नेचरचे एक्सपेंडिचर काय असतात माहिती का, जे बिझनेस करताना चंपूला रोज करावे लागतात. जो चंपू रोज करतो किंवा डेली बेसिसवर करतो त्याला आपण म्हणूया रिकरिंग बेसिसवर करतो. सर डेली म्हणजे वारंवार करतो. डेली गरजेचं नाही डेली करतो, जसं की मंथली करत असेल. काही काही लोकांना मंथली करायला आवडतं, काही काही लोक डेली करतात. सर काय बोलताय, अरे बाळांनो एक्सपेंडिचर, अशा एक्सपेंडिचरला म्हणतात रेव्हेन्यू नेचरचे एक्सपेंडिचर. जसं की सॅलरी ही मंथली होते सगळ्या एम्प्लॉईची, मग हे कसल्या नेचरचं एक्सपेंडिचर आहे, रेव्हेन्यू. पण लँड अँड बिल्डिंग त्यानं बिझनेससाठी विकत घेतली. आता चंपू काय रोज रोज लँड अँड बिल्डिंग विकत घेणार आहे का, नाही, तो एकदाच करतोय ना, मग याला काय म्हणतात कॅपिटल नेचरचे एक्सपेंडिचर. एक थिन लाईन आहे बाळांनो. एवढं सगळं बाकी मी बरंच काही बोलू शकतो, रेव्हेन्यू नेचरचे एक्सपेंडिचर आणि कॅपिटल नेचरचे एक्सपेंडिचरला कसं बायफर्केट करायचं. पण एवढं लक्षात ठेवा, जे बिझनेस चालवताना रिकरिंग बेसिसवर करावे लागतात त्याला रेव्हेन्यू नेचरचे एक्सपेंडिचर म्हणतात. आणि जे वन टाइम करावे लागतात किंवा लॉंग टर्ममध्ये त्याचा फायदा होतो, एकदाच करा आणि बेनिफिट आयुष्यभर घ्या, किंवा एकदाच करा आणि मग आयुष्यभर आयुष्यभर त्याचे बेनिफिट्स करा, याला म्हणतात कॅपिटल नेचरचे एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू नेचरचे म्हणजे रिकरिंग नेचरचे एक्सपेंडिचर. ओके, चला आता तुम्हाला रेव्हेन्यू आणि कॅपिटल नेचरचे एक्सपेंडिचर कळाले ना बाळांनो. येस सर, आम्हाला कळाले. सर आता याचा वापर कुठे करायचा सांगतो बाळा, सबर करो. आता ही स्टेप झाल्यानंतर तुम्ही एनपीओ सुरू करताना दुसरी स्टेप शिकायला हवी, रिसिट अँड पेमेंट अकाउंट. सर रिसिट अँड पेमेंट अकाउंट, सर भीती वाटते सर आम्हाला रिसिट अँड पेमेंट अकाउंटची. रिसिट अँड पेमेंट अकाउंट बाळांनो एकदम सिंपल गोष्ट आहे. तुम्हाला मी एक शिकवणार आहे एका स्टोरीने. ठीक आहे. ही आहे एक सुंदरशी अशी तरुणी, तिचं नाव आहे चमेली. कॉपीराईट पडू शकतो. सो चमेली आहे. चमेलीच्या घराला 2 दरवाजे आहेत. ठीक आहे. हा एक दरवाजा आहे आणि हा एक दरवाजा आहे. हा पुढचा दरवाजा आहे, हा मागचा दरवाजा आहे. ठीक आहे. ओके सर काय बोलताय तुम्ही. हो, चमेलीची एक मैत्रीण आहे, तिचं नाव आहे लक्ष्मी. ओ माय गॉड, लक्ष्मी. हा सर, ती काय करते, नेहमी या दरवाजातनं येते आणि या दरवाजातनं बाहेर जाते. ठीक आहे. म्हणजे काय सर, ती या दरवाजातनं येते आणि या दरवाजातनं जाते. सर म्हणजे काय सर, तुम्ही भटकवताय आम्हाला. सर आम्हाला रिसिट अँड पेमेंट सांगा. बाळांनो तेच सांगतोय मी तुम्हाला, रिसिट अँड पेमेंटचा हाच फंड आहे. लक्ष्मी कुठली पण असो, कुठली पण म्हणजे कॅपिटल नेचरची असो. सर कॅपिटल नेचर म्हणजे, अरे मी सांगितलं ना तुम्हाला, लँड अँड बिल्डिंग विकत घेतली म्हणजे काय झालं, लक्ष्मी आली का गेली, लक्ष्मी गेली सर. मग या दरवाजाने जाणार म्हणजे इकडे बुक करणार. सर जर समजा मी तीच लँड अँड बिल्डिंग मी विकली, मग काय झाली, लक्ष्मी आली, मग आली कुठे येणार, बुक होणार इथे येणार. म्हणजे रिकरिंग नेचरचे असो किंवा कॅपिटल नेचरचे असो, म्हणजे मी पुन्हा एकदा म्हणतो, रेव्हेन्यू नेचरचे जे पण काय इन्कम असणार म्हणजे लक्ष्मी येणार ती इकडे, कॅपिटल नेचरचे जे पण काही इन्कम असणार म्हणजे लक्ष्मी येणार ती इकडे, आणि लक्ष्मी जिथनं जाणार ते दरवाजा हा. मग कॅपिटल नेचरचा तुम्ही राडा केला किंवा रेव्हेन्यू नेचरचा राडा केला. ठीक आहे. सर रिसिट अँड पेमेंट अकाउंटमध्ये अजून काय गोष्ट असते, रिसिट अँड पेमेंट अकाउंट आहे ना, हे फक्त नाव वेगळं आहे पण ते असतं कॅशबुक. रिश्ता वही सोच नाही. म्हणजे काय सर, याला ओपनिंग बॅलन्स असतो. येस एक्झॅक्टली, याला ओपनिंग बॅलन्स असतो जसं कॅशबुकला असतो बाळांनो. आणि याला क्लोजिंग बॅलन्स असतो. अरे डेफिनेटली क्लोजिंग बॅलन्स पण असतो. ठीक आहे. सो ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स कॅशबुकला असतो तसं याला पण असतो. ठीक आहे. सर मग कॅशबुकमध्ये आपण मागच्या वर्षाचे पैसे भेटले ते पण रेकॉर्ड करतो, मग रिसिट अँड पेमेंट अकाउंटमध्ये पण करायचे का. मी म्हटलं ना, कुठली पण लक्ष्मी आली, कुठली पण
सर म्हणजे या वर्षाची किंवा त्या वर्षाची. ओ म्हणजे मागच्या वर्षाची कोणती पण आली, ज्यातनं पैसे येतात ते बुक होणार रिसिप्टच्या डेबिट साईडला या साईडला, आणि जिथनं पैसे जातात बाळांनो ते इकडे बुक होणार. सिंपलचा फंडा रिसिट अँड पेमेंट अकाउंटचा. सर इयरचं अजून एक पॉइंट आहे, इयर कोणतं असायला पाहिजे, करंटच असलं पाहिजे का? नाही बाळांनो, करंट पण चालेल आणि करंट पण चालेल आणि प्रिव्हियस इयरचं पण चालेल. प्रिव्हियस म्हणजे मागच्या वर्षाचं पण चालेल. सर त्याच्या मागच्या वर्षाचं चालेल रे बाळांनो, कुठली पण लक्ष्मी चालेल. ठीक आहे. आणि कुठले पण खर्च असतील, कुठल्या पण नेचरचे खर्च झाले असतील ते रिसिट अँड पेमेंट अकाउंटच्या पेमेंट साईडला जे खर्च आहेत, जिथनं लक्ष्मी जाते ते इथे काढायचे. ओके, मला असं वाटतं रिसिट अँड पेमेंटचा एकदम शॉर्टमध्ये मी फंडा क्लिअर केलेला आहे. ठीक आहे बाळांनो, शॉर्ट जरी व्हिडिओ असेल नाही तरी सुद्धा तुम्हाला बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे. ओ माय गॉड, काय झालं आता हे? ठीक आहे, असू दे, टेक्निकल ग्लिच येत राहणार बाळांनो, आयुष्यात ग्लिच आल्याशिवाय मजा नाही. ठीक आहे. सो आता बाळांनो लक्षात घ्या की आता रिसिट अँड पेमेंट अकाउंट तुम्ही शिकलेला आहात, बऱ्यापैकी शिकलेला आहात. ठीक आहे. त्याचे अजून काही पॉईंट्स आहेत ते मी डिटेलमध्ये तुम्हाला आत्ता सांगितलेले नाही आहेत. सर ते अवघड आहेत का? अजिबात नाही बाळांनो. तुमचा हा मेन फंडा आहे ना तो क्लिअर झालेला आहे. मेन फंडा जो होता तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता मला तुम्हाला सांगायचं आहे की व्हॉट इज P&L अकाउंट. ठीक आहे. सर P&L नका म्हणू, ते NPO आहे ना. मग NPOला काय असतं माहिती ना तुम्हाला? इन्कम अँड एक्सपेंडिचर असतं. इन्कम अँड एक्सपेंडिचर. आता हे इतकं उलटं फुलटं आहे ना की काय सांगू तुम्हाला. हे नुसतं त्यांनी नाव इन्कम अँड एक्सपेंडिचर दिलंय, पण मी म्हटलं ना रिश्ता वही सोच भी वही, हे आहे P&L सारखं. सर P&L सारखं म्हणजे काय? जसं P&L मध्ये खर्च तुम्ही इथं लिहिता. येस लिहितो सर. सर खर्च आम्ही मशिनरी विकत घेतली तर इथं लिहिता का? अजिबात नाही सर. आम्ही काय ती मुलगी आहे का चमेली पहिल्यांदा आलेली जी अकाउंटंट म्हणून? नाही 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 सर. आम्ही फक्त आणि फक्त रेव्हेन्यू नेचरचे खर्च डेबिटला लिहितो. ठीक आहे. मग तुम्ही मागच्या वर्षीचे लिहिता का? नाही, फक्त करंट इयरचे खर्च. ओके. आणि सर इकडे काय लिहिता? इन्कम लिहितो बाळांनो. सर 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 पण इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये इकडं इन्कम लिहिलंय ना, इकडे एक्सपेंडिचर लिहिलंय ना, मग एक्सपेंडिचर इकडं पाहिजे ना. नाही बाळांनो, हीच तर दक्षता घ्यायची आपल्याला आयुष्यात. दक्षता हीच घ्यायची आहे, बाकी कोणती घ्यायची नाहीये. इकडे इन्कम टाकायचंय आणि इकडे एक्सपेंडिचर टाकायचंय. मग सर नाव एक्सपेंडिचर आणि इन्कम लिहितो. अरे मूर्ख आहेस का बाळा? नाव लिहायचं इन्कम अँड एक्सपेंडिचर, पण अकाउंट टाकायचं असं. ओके. सो आता इकडे मी इन्कम लिहिलं बाळांनो. ठीक आहे. आता इन्कम मध्ये आता P&L ला जे पण नेचरचे इन्कम येतात, जसं की आता या केसमध्ये कसं असणार बाळांनो? सर P&L सारखे इन्कम असणार का? नाही, कारण धंदा कुठला आहे? NPOचा. म्हणल्यावर NPOला पैसे कशात येतात? लक्ष्मी कशात येते? डोनेशन मधनं येते, सबस्क्रिप्शन मधनं येते. सर सबस्क्रिप्शन आणि डोनेशन हे करंट इयरचं लिहायचं का? येस, फक्त आणि फक्त करंट इयरचं लिहायचं. सर याच्यामध्ये काही झोल झपाटा असू शकतो का? सबस्क्रिप्शनचे ऍडजस्टमेंट खूप टफ असतात. येस, सबस्क्रिप्शनमध्ये झोल झपाटा असू शकतो, पण त्याचा पण आपल्याला एक शॉर्टकट आहे, मी तो तुम्हाला सांगणार आहे. ही व्हिडिओ फक्त NPOची बेसिकवाली व्हिडिओ होती. यात माझा फक्त आणि फक्त मुद्दा हा होता की तुम्हाला कळवून द्यायचं की रिसिट अँड पेमेंट अकाउंट काय असतं आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट काय असतं. आता इथून पुढे मी डायरेक्टली तुम्हाला एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचं स्ट्रक्चरशी, या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि रिसिट अँड पेमेंट अकाउंटच्या जे स्ट्रक्चर असतं त्याच्याशी मी जे पाठ्यपुस्तकात आहे तुमच्या, जे इथे आहे माझ्याकडे अवेलेबल आहे. आता इकडे बघा रिसिट अँड पेमेंट अकाउंट सेम तसंच आहे. मी जे बोललेलो आहे ते तसंच आहे, फक्त एकदा तुम्ही गो थ्रू करा या पूर्ण रिसिट अँड पेमेंट अकाउंटमधून. ठीक आहे. आणि मग आपण काय करूया की हे ज्यावेळेस आपलं तुमचं होऊन जाईल रिसिट अँड पेमेंट अकाउंट एकदा वाचून, त्यानंतर आपण पुढचं डिस्कस करणार आहे. मी सांगितलेले लॉजिक तुम्हाला कळाले असतील असं मला वाटतंय. आणि आपण मग इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि रिसिट अँड पेमेंट अकाउंट बघितल्यानंतर इल्युस्ट्रेशनला हात घालणार आहे आणि लॉजिकली इल्युस्ट्रेशन्स आपण सॉल्व्ह करणार आहे. बाळांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकात हा जो डिफरन्स दिला आहे ना रिसिट अँड पेमेंट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचरचा, हा नक्की वाचा. बरीच मुलं काय करतात, डायरेक्टली इल्युस्ट्रेशन नंबर 1 राजेश स्टार्टेड हिज बिझनेस. तसं आपल्याला पारंपरिक पद्धतीने शिकायचं नाहीये. आपल्याला प्रॉपर थेरी पण वाचायची आहे बाळांनो. थेरी वाचायला 2 मिनिटं जातात, पण त्यातनं खूप जास्त डीप अंडरस्टँडिंग होते. पण आत्ताची व्हिडिओ बघितली असेल तर ही त्या पूर्ण थेरीचा सार आहे. तुम्ही नाही जरी वाचलं तरी सुद्धा चालेल. थँक्यू मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रिसिट अँड पेमेंट अकाउंटच्या ॲडजस्टमेंटची कशी नोट्स करायच्या,
कसं डील करायचं सबस्क्रिप्शन अकाउंटशी, या सगळ्या गोष्टींशी डील करणार आहोत. तोपर्यंत राधे राधे, जय महाराष्ट्र.